पंक्या, घटना आहे नाशिक मधल्या मालेगाव तालुक्यातली. ठीक आहे. मुलीचे वडील बाहेर गावी गेले होते. तिचे आजी आजोबा कामानिमित्त शेतामध्ये व्यस्त होते. आई नेहमीप्रमाणे घरामधला काम करत होती, घरामधल्या कामामध्ये व्यस्त होती. आणि त्यांची 3 वर्षांची मुलगी अंगणामध्ये खेळत होती. त्या मुलीचा आवाज काही आला नाही म्हणून आई घराच्या बाहेर आली, पण मुलगी काही अंगणात होतीच नाही. मुलगी 3-4 तासांपासून घरी आली नाही म्हणून तिचा शोध सुरू झाला आणि शेवटी मुलगी बेपत्ता झाली अशी बातमी पूर्ण गावभर पसरली. पाय बापू पंक्या, सगळीकडे मुलीचा शोधाशोध सुरू झाला. गावातल्या तरुणाईनं परिसरातल्या विहिरी शोधल्या, तडे शोधले, इतर भागही शोधून काढला आणि मग गावातील टावर परिसरातील झुडपायमध्ये चिमुकलीचा निर्वस्त्र अवस्थेतील असलेला मृतदेह सापडला. पाय पंक्या, कुटुंबियांसह गावाची पायाखालची जमीनच सरकली. 3 वर्षांच्या चिमुकलीचा निर्दयपणे अत्याचार करून दगडानं ठेचून खून करण्यात आला होता पंक्या. अन बापू पंक्या, हे सगळा करणारा नराधम दुसरा तिसरा कोणी नव्हता, त्याच गावातला विजय संजय खैरनार हा होता. नेमका आता पंक्या प्रकरण का आहे, चिमुकलीची हत्या कशी झाली, विजय कसा सापडला आणि आता पुढे का होणार आहे, हा सगळा बापू या व्हिडिओतून आपण समजून घेऊ. ठीक आहे. हो तर पाय बापू पंक्या, रविवारी म्हणजे 16 नोव्हेंबरला सायंकाळी मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे भागात एक संतापजनक घटना घडली. डोंगराळे भागात एक कुटुंब राहत होता, ज्या कुटुंबामध्ये आई, वडील, आजी आजोबांसोबत एक 3 वर्षांची चिमुकली राहत होती. बापू पंक्या, रविवारी ते त्यांच्या घराच्या अंगणामध्ये खेळत होती. वडील बाहेर गावी गेले होते, आजी आजोबा शेतामध्ये गेले होते. मुलगी नेहमीप्रमाणे अंगणात खेळत आहे म्हणून आई देखील घरातील कामाला लागली. याच वेळेचा फायदा घेऊन त्या गावातला एक 24 वर्षांचा तरुण विजय संजय खैरनार तेथे आला आणि त्यानं मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवला आणि स्वतःच्या घरी घेऊन गेला. पंक्या, त्यानं तिच्यावर अत्याचार केला, चिमुरडीच्या शरीराचे लचके तोडले आणि रविवारी सायंकाळी अंधार पडल्याच्या नंतर या मुलीला दगडानं ठेचून त्यानं ठार मारला आणि गावात असलेल्या मोबाईल टावरच्या परिसरात एका झाडाच्या झुडपामध्ये मृतदेह फेकून दिला. पाय पंक्या, इकडे मुलगी अंगणात नाही आहे हे गोष्ट घरच्यांच्या लक्षात आल्यापासूनच तिचा शोध सुरू झाला होता. मुलगी सापडत नसल्याची बातमी गावभर पसरली होती. संपूर्ण गावातील लोक शोधत होते. 4 तास झाले, 5 तास झाले, 4-5 तास उलटूनही गेले तरी देखील मुलगी काही सापडत नव्हती. हे घरच्यानं पोलिसाला माहिती दिली आणि त्याच्यानंतर पोलीस देखील त्या ठिकाणी आले आणि त्याने तपास सुरू केला. आणि पंक्या, मग पोलिसाला मोबाईल टावरच्या परिसरामध्ये एका झुडपामध्ये निर्वस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. बापू पंक्या, तिचा चेहरा पूर्णपणे दगडानं ठेचलेला होता, शरीरावरती जखमा होत्या. हा सगळा दृश्य पाहून कुटुंबियांच्या आणि गावातल्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. अतिशय निर्घृणपणे चिमुकलीची हत्या करण्यात आली होती. चिमुकलीचा मृतदेह फेकताना विजयच्या घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग पडले होते. त्याच्यामुळे संशयित विजयला पोलिसांना रात्रीच ताब्यात घेतला होता. रात्री उशिरा पीडित चिमुकलीचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला. आरोपी विजय खैरनार याचे या चिमुकलीच्या वडिलांशी भांडण झाले होते. हे भांडण टोकाला पोहोचले होते. दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते आणि हाच राग आरोपीनं डोक्यात ठेवला. बदला घेण्यासाठी थेट त्यानं 3 वर्षांच्या चिमुकलीलाच टार्गेट बनवलं आणि तिची हत्या केली. याची कबुली आरोपीनं स्वतः दिली आहे. आता सत्य समोर येताच संताप व्यक्त करत ग्रामस्थांना आक्रमक आंदोलन सुरू केला. मालेगाव कुसुंबा महामार्ग तसेच इथल्या सामान्य रुग्णालय परिसरात आंदोलन करण्यात आला. संशयिताला अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत 5 तास आंदोलन करण्यात आला. शेवटी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी डोंगराळे येथे भेट दिली. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक टिकबीर सिंह संधू आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कुटुंबीय व ग्रामस्थांशी चर्चा केली. पाय पंक्या, सखोल तपास करून संशयित आरोपीवर कठोर कार्यवाहीचं आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या संतापजनक घटनेमुळे डोंगराळे गावातील नागरिक संतप्त झाले असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पाय बापू पंक्या, अनेक नागरिकांना पोलीस ठाण्यात जाऊन त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या घटनेनं केवळ गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला असून अशा अमानुष कृत्यावर कठोर कार्यवाही होणं अत्यावश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. पाय पंक्या, त्याची मुकली फक्त 3 वर्षांची होती. तिला हा जग पाहायचा होता. तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी खूप मोठे स्वप्न पाहिले होते. पण या घटनेनंतर तिच्या आई वडिलांवर बापू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना आता त्यांची मुलगी कधीच दिसणार नाही आहे. पाय पंक्या, बेटी बचाव बेटी पढाव, ठीक आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली, सर्व शिक्षा अभियान. आता या घोषणाचा का करायचा म्हणतो? लाडकी बहीण योजनेपेक्षा या देशात सुरक्षित बहीण योजना, या देशात सुरक्षित लेक योजना राबवणे अत्यंत गरजेचा झाला आहे. पाय बापू पंक्या, आज अख्खा महाराष्ट्र रडत आहे, ठीक आहे. एका 3 वर्षाच्या पोरीचा छोट्याशा कपड्यामध्ये गुंडाळलेला प्रेत घरी येते, ठीक आहे. तो प्रेत पाहून बापाची अवस्था का झाली असेल? त्या माईचे अश्रू किती गेले असतील? आणि हा एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळून पंक्या, आताही जर कायदे कडक होत नसतील तर मग का मतलब आहे? जर अशा नराधमाला भर रस्त्यामध्ये फाशी देता येत नसेल तर मग का मतलब आहे? अरे बापू पंक्या, किती दिवस नुसत्या मेणबत्त्या पेटवायच्या, किती दिवस नुसते भावनिक स्टेटस ठेवायचे? फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप नुसते स्टेटस न भरवायचे, बस एवढाच. बापू, हा महाराष्ट्र आहे, ठीक आहे. या महाराष्ट्रात नाशिक आहे. हा नाशिक काय जम्मू काश्मीर किंवा बिहार मध्ये नाही आहे, तो महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात. अन त्या नाशिक मधल्या मालेगाव नावाच्या तालुक्यामध्ये डोंगराडे नावाचा एक गाव आहे. त्या गावामध्ये 3.5 वर्षांची हे पोरगी, ठीक आहे. 3.5 वर्षांची हे चिमुरडी, जिला या देशात का चालू आहे तेही नाही माहित. ते कोणासोबत जायचा किंवा का करायचा तेही नाही माहित. तिला समजही नाही आहे बरोबर. अन तो पुढचा हरामखोर का करल हेही तिला माहित नव्हता, ठीक आहे. अन होत्याचा नव्हता झाला. माय घरात होती, बाप गावाच्या बाहेर गेले होते, आजी आजोबा शेतावर गेले होते, अन माय घराच्या कामात गुंतलेली होती. अन हे छोटीशी चिमुरडी अंगणात एकटीच खेळत होती. या संधीचा फायदा घेऊन हा नराधम विजय खैरनार त्या ठिकाणी आला. या भिकार चोटानं चॉकलेटचा आमिष दाखवून त्या बिचाऱ्या पोरीला आपल्या घरी नेलं. त्या 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला, तिला ठार मारलं, दगडानं ठेचून काढलं, तिच्या शरीराचे लचके तोडले. आणि कारण का होता? कारण थोडसाच होता. 1-1.5 महिन्याआधी या मुलीच्या बापासोबत त्याचा भांडण झाला होता. पाय पंक्या, किती विचित्र मानसिकतेत पोचला आज माणूस. म्हणजे रागापायी काका करून टाकतेत, कोणाला मारून टाकतेत, काही करून टाकतेत. कायद्याचा धाक नाही आहे, सजा भेटेल का, काही होईल का याचा कोणी विचार करत नाही. धरतेत, सगळी जिकडे तिकडे हिंसाच पसरवतेत. तर पंक्या, या घटना बापू थांबल्या पाहिजेत. बोध झाला आता. अशा घटना घडतच आहेत. अशा नराधमांना भर रस्त्यात, भर चौकात मारल्या पाहिजे. या अशा नराधमाला डायरेक्ट जनतेच्या सुपूर्द करायला पाहिजे आणि त्या जनतेनं याचे पुरे लचके तोडायला पाहिजे. तर पहा, म्हणून बंधू आणि भगिनींनो सांगतो, तुमच्याही घरी जर छोटीशी चिमुकली असेल तर तिला कोणाच्याही हातात द्या नको. आज कोणावर भरोसा नाही. कोण कोणत्या नजरेनं आला न काय काला, तो कसा आहे माणूस, किती चांगला आहे, ओळखीचा आहे का पाडकीचा आहे, ते काहीच पहा नको. बिचाऱ्या पोरांवर लक्ष द्या, कोणाच्याही हातात द्या नको. ह्या अशा घटना घडत आहेत. म्हणून आपल्या मुलींचे रक्षण करा. बाळा, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. पालकांना विनंती आहे का आपला लेकरू कोणासोबत जात आहे, तो व्यक्ती कसा आहे, परका आहे, ओळखीचा आहे, कसा आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. लेकराची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.